एमजी ग्रुपने दिले मायेचे पांघरून। तुम्हा आम्हाला थंडी गुलाबी वाटते, पण जरा रेल्वे स्टेशन, बस स्टँड आणि शहरातील उड्डाणपूल येथे मध्यरात्री भेट दिली तर तीच थंडी अनेकांसाठी असह्य होत असल्याची अनुभूती येते। कुणी छोटीशी पातळ शाल पांघरून झोपल्याचे दिसते। थंडीपासून बचाव करण्यासाठी चक्क डोक्यामध्ये प्लास्टिक गोणी घेऊन झोपल्याचे दिसते। अशाच असंख्य गरजूंना उबदार ब्लँकेट वाटप करण्याचे पुण्यकर्म एमजी ग्रुपने रविवारी मध्यरात्री केले। पोलीस मित्र परिवार समन्वय समिती, महाराष्ट्र राज्य युवा विभाग आणि आसरा सोशल फाउंडेशन नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने हे वाटप करण्यात आले। गेल्या 9 वर्षापासून सलग हिवाळ्यात गरजूंना ब्लँकेट वाटप करत असल्याचे एमजी ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष राहुल प्रभाकर जोरे यांनी सांगितले। नमस्कार, मी राहुल जोरे, संस्थापक अध्यक्ष एमजी ग्रुप प्रायव्हेट लिमिटेड नाशिक व समर्थ उद्योग समूह महाराष्ट्र। आम्ही आमच्या कंपनीच्या उत्पन्नातून काही सामाजिक कार्यासाठी राखून ठेवलेला असतो। त्याच माध्यमातून वर्षभर विविध उपक्रम घेत असतो। त्याचाच एक पार्ट म्हणून आम्ही दरवर्षी हिवाळ्यात ब्लँकेट वाटप करत असतो। 2015 पासून हा उपक्रम नियमित व सातत्याने चालू आहे। याचा फायदा बऱ्याच लोकांना होतो। याच उपक्रमाअंतर्गत आम्ही काल रात्री म्हणजे 15 डिसेंबर रोजी रात्रभर शहरात फिरून जिथे जिथे गरज आहे त्या ठिकाणी आम्ही लोकांना ब्लँकेट वाटप केले। सिव्हिल हॉस्पिटल, पंचवटी, गोदाकाठ, नाशिक रोड रेल्वे स्टेशन अशा बऱ्याच ठिकाणी वाटप करण्यात आले। काल एकूण 350 पैकी 150 ब्लँकेटचे काल रात्री वाटप करण्यात आले। या उपक्रमात आसरा सोशल फाउंडेशनचे प्रकाश थोरात व पोलीस मित्र परिवार समन्वय समिती, महाराष्ट्र राज्य युवा विभाग यांच्या पदाधिकाऱ्यांनी सहभाग घेतला होता व यापुढे हा उपक्रम सातत्याने सुरू राहील। आपल्या परिसरात जर उघड्यावर कोणी झोपणार दिसलं तर आम्हाला नक्कीच संपर्क करा व तुमच्या मार्फत त्या लोकांची थंडीपासून संरक्षण करण्यासाठी आपण आपल्या परिसरात जर कोणी गरजू असतील, ज्यांना काही गोष्टींची गरज आहे पण ती उपलब्ध होत नसेल कोणत्याही स्त्रोतमधून, तर नक्कीच आम्हाला संपर्क करा। आम्ही आमच्या परीने त्यांची गरज पूर्ण करण्यासाठी नक्कीच प्रयत्नशील असू। सर्वांचे धन्यवाद। रेल्वे स्टेशन, द्वारका, सीबीएस, पंचवटी, गोदाघाट, जिल्हा रुग्णालय येथे केवळ गरजू लोक शोधून त्यांनाच हे ब्लँकेट वाटप करण्यात आले। यावेळी अनेकांनी एमजी ग्रुपला या सत्कार्याबद्दल धन्यवाद देत आभार मानले।